फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मखमली पुरीची रेसिपी बघणार आहे। त्यासाठी मी हा 1 वाटी मैदा आता चाळून घेणार आहे। त्याचप्रमाणे यामध्ये मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकणार आहे आणि 1 वाटीला आपल्याला 2 चमचे यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हे तूप टाकून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे मी पीठ मळून घेते। छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा टाईपचा लाडू झाला पाहिजे, म्हणजे आपलं तूप या सगळ्या मैद्याला लागलं आहे असं समजतं। तर आता आपण हे छान मळून घेऊया। आपल्याला जास्त घट्ट पण मळायचं नाही, जास्त पातळ पण मळायचं नाही। तुम्ही बघू शकता हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे। आता याला मी एक अर्धा तास असंच ठेवून देते, म्हणजे कसं हे छान असं पीठ मुरलं जाईल। आपण पीठ भिजायला ठेवले आहे। आता इकडं मखमली पुरीसाठी लागणारे पाक तयार करू। यामध्ये मी 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि यामध्ये चवीसाठी वेलची पावडर टाकलेली आहे। यामध्ये मी थोडेसे केसरच्या पाकळ्या सुद्धा टाकणार आहे टेस्टसाठी म्हणून। आपल्याला 1 तारची चाचणी करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा कलर सुद्धा टाकायचा आहे। तर आपली चाचणी होत आहे। तुम्ही पाहू शकता आपली ही चाचणी झालेली आहे। आपल्याला अशी 1 तारची चाचणी करायची आहे। आता यामध्ये मी हा फूड कलर टाकते, म्हणजे आपल्या मखमल पुरीला खूप कलर असा छान येईल। आता मी गॅस बंद करून देते आणि आपण मखमल पुरी करायला घेऊ। जे पीठ मळून ठेवलं होतं त्याच्या मी आता छोट्या छोट्या गोळ्या करून घेते। तुम्ही बघू शकता हे मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे। आता या मी सगळे लाटून घेते। आपल्याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे या सर्व लाट्या मी आता करून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व लाट्या करून घेतलेल्या आहे। आता आपण या सर्व पुऱ्या तळून घेऊया। तर यामध्ये आपण पुऱ्या सोडून घेऊन तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता या पुऱ्या तळतानाच आपल्याला याला असं दुमडायचं आहे 2 भागामध्ये। आणि हे असंच तळून या पाकामध्ये आपल्याला टाकायचं आहे। या पाकात टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिट असंच या पुरीवर असं पाक टाकून याला छान असं पूर्ण पाकात बुडेपर्यंत हे करून घ्यायची आहे। त्यानंतर याला 1 मिनिटाने आपण आता सगळा पाक हे करून या पुरीला आता आपण काढून घेणार आहे प्लेटमध्ये। अशा प्रकारे या सर्व पुऱ्या मी छान अशा तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता या अशा आपल्याला हे करून डायरेक्ट पाकामध्ये टाकायचे आहे।
याला छान असं आपल्याला पाक लावून घ्यायचा आहे, म्हणजे पाकात मुरवू द्यायची आहे। अशा प्रकारे मी सर्व मखमल पुरी करून घेतलेली आहे। आता ही आपण सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे आपल्या छान असे मखमल पुरी तयार झालेली आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्ही पाहू शकता ही मखमल पुरी किती मस्त अशी झालेली आहे। तर याला आपण असं छानमध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी झालेली आहे। तर यावरती मी थोडेसे तीळ टाकत आहे आणि थोडंसं खोबरं पण टाकत आहे। याच्याने कसं याची टेस्ट पण खूप छान येते। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काजू बदामचे कापसुद्धा यावरती टाकू शकता। तर तुम्ही बघू शकता आपली ही डिश आगळी वेगळी अशी तयार झालेली आहे। हे बघा, तर तुम्हाला ही डिश कशी वाटली तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।